अयोध्येत स्थापन झालेले श्री राम मंदिर ही एक प्रकारे रामराज्याची सुरुवात असून आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे आणि हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या सहभागाने देशभरात शेकडो ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले। तर अमरावती या जिल्ह्यात 5 ठिकाणी गदापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। यात विशेषतः युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली, त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्र पठण केल्यानंतर श्री हनुमते नमः हा सामूहिक नाम जप करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। अमरावतीतील सामूहिक गदापूजन कार्यक्रम बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर, कोंडेश्वर रोड सह अन्य 4 मंदिरात संपन्न झाला। बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर येथे गदापूजन परमपूज्य संत श्री बंडोजी महाराज यांच्या हस्ते झाले। यावेळी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम गावंडे, दादाराव धोटे, दिनेश सोनवणे, दिलीप निंबोडकर तर हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे, अविनाश बोडखे सह 35 ते 40 भाविक उपस्थित होते। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली 3 वर्ष सामूहिक गदापूजन कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहे आणि या वर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला। या गदापूजनामागील भूमिका स्पष्ट करताना हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक निलेश टवलारे म्हणाले, मारुती रायांची गदा हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंतांच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतीक आहे। अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाले आहेत। हा एक ऐतिहासिक क्षण आहे, पण श्रीरामाचे कार्य अजून अपूर्ण आहे। मंदिर उभारले, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे। हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही। म्हणूनच या वर्षीही देशभरात गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।